बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की शासन जे आर काढतं, जे आर येतात, क्लासवाले सांगत राहतात. पण ज्याला जे म्हणायचंय ते म्हणू द्यात. का तर 2023 नंतर एवढी प्रचंड मोठी संधी, जी 2000 आपण पाहतो 26 आणि 27 या दोन्ही वर्षासाठी राहणार आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक आहे तुम्हाला हा महसूल विभागाचा आकृतीबंध समजून घेणं. मला लक्षात घ्या, महसूल विभागाचा आकृतीबंध एवढा आवर्जून लक्षात घेण्याचं कारण असं आहे की यामध्ये नेमकं काय आहे, तर क्लास 1 पासून क्लास 3 क्लास 4 पर्यंत जेवढी पद आहेत तेवढ्या सगळ्या पदाला वित्त आयोगानं परवानगी दिलेली आहे आणि हीच गोष्ट एकदम प्रॉपररित्या मी तुम्हाला सांगणार आहे. व्यवस्थितरित्या व्हिडिओ बघा, कुठेही याला स्किप करू नका, एकही मुद्दा तुमचा चुकणार नाही आणि येणाऱ्या फ्युचरच्या प्लॅनिंगला, अभ्यासाच्या प्लॅनिंगला तुम्हाला हे लेक्चर अतिशय महत्वाचं ठरतंय. तर टप्प्याटप्प्यानं आपण आज जी आर समजून घेऊ. काय जी आर आहे बघा, तर पहिला विषय बघा, ह्या जी आर ला एवढं महत्व का आहे, तर पहिला विषय असा आहे की 2004-5 साली महसूल विभागात फक्त रिक्त पदाच्या 5% पद भरायची परवानगी होती आणि ती गोष्ट 2015 पर्यंत केली जात होती. आणि 2015ला ज्यावेळी दांगट समिती आली त्यावेळेस सांगितले की जोपर्यंत फुल ताकदीनं ही पदं भरली जात नाही ती तोपर्यंत महसूल विभागाचं नवीन बदलणाऱ्या टेक्नॉलॉजीनुसार काम होणार नाही आणि त्याच्यावर विचार विनिमय करून 1 जानेवारी 2026 ला या ठिकाणी उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली की महसूल विभागातील सगळीच्या सगळी जागृती बंधात आहेत तेवढी पदं भरण्यात यावी आणि त्याच्यानुसार आपण पाहतो की वित्त विभागानं त्याला 20/3/2026 ला मान्यता दिली आणि आपल्याला एखाद्या ऍडचा टप्पा माहित असतो बघा, वित्त विभागानं जर मान्यता दिली तर ती ऍड येते, त्या जागा भराव्या लागतात. हा पुढचा प्रश्न आहे की यातल्या तलाट्याच्या जागा कोण भरणार, क्लास 1 क्लास 2 च्या जागा कोण भरणार, त्याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवूयात. पण या जागा कोणकोणत्या टप्प्याने येणार आहेत तेही तुम्हाला मी इथं सांगतो. तर पहिला विषय लक्षात घ्या, एकंदरीत वित्त विभागानं मंजूर केलेली पद आहेत 35,836. त्यातले नियमित पद आहेत 34,576, ज्याला आपण बाह्य स्त्रोत आउटसोर्सिंग म्हणतो, म्हणजे ड्रायव्हर वगैरे अशी पदं जी आहेत ती 1300 ते 5,006 पर्यंत ही पदं भरायची ती. पण आपल्यासाठी महत्वाची पदं कोणती आहेत, 34,576 ही पदं महत्वाची आहेत. आता ह्या पदामध्ये जर आपण पाहायचं झालं तर बघा, महत्वाचा विषय काय की राज्य ते गाव आपल्या महसूल विभागाची रचना कशी राहते, तर या रचनेमध्ये तुम्हाला लक्षात येईल सगळ्यात बेसिकला येतं तलाठी. म्हणजे या 34,000 मध्ये 15,747 तलाठी कार्यालय आहेत आणि प्रत्येक तलाठी कार्यालयामध्ये या ठिकाणी एक पद भरलं जाणार आहे. आता जे ऑलरेडी तलाठी आहेत त्यांचं काय करायचं, का तर एवढीच कार्यालय आहेत मग ऑलरेडी, का तर तुम्ही ऐकलं असेल बघा की यामध्ये गट ग्रामपंचायती, त्यानंतर 2 ते 3 गावांमध्ये मिळून एक सजा, अशी जी रचना होती ती रचना चेंज होऊन प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र तलाट्याची नेमणूक करायची आहे. दुसरा मुद्दा, तलाट्याच्या वर मंडळ कार्यालय राहतं, बरोबर आहे, 4-5 गावात मिळून एक मंडळ कार्यालय असतं. त्यानंतर 4-5 मंडळ कार्यालय बनून तालुका बनतो, म्हणजे 360 तहसील, तहसीलला बरोबर 99 अप्पर तहसील कार्यालय. म्हणजे अप्पर तहसील कार्यालय कशासाठी तुम्हाला माहित असतील बघा, तर तहसीलचा जो लोड असतो एक्स्ट्रा, जसं की आपण शिर्डी सारखं संस्थान, पंढरपूर सारखं ठिकाण बघतो, तर तिथं अप्पर तहसील कार्यालय ही एक संकल्पना असते आणि नॉर्मल तालुका असेल तर त्याला तहसील असतं, एवढंच आहे. आता यानंतर त्याच्यावरती 192 महसूल उपविभाग, म्हणजे 3-4 तालुक्याचा मिळून एक उपविभाग, त्या उपविभागाच्या वरती 17 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, 36 जिल्हाधिकारी आणि आपले 6 विभाग, या सगळ्यात मिळून हे 34,000 पदं भरायची आहेत. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर इथं लक्षात घ्या, तर या पदामध्ये क्लास 1 ची पदं 1036 आहेत, क्लास 2 राजपत्रित गॅझेटेड सांगतो कोणती पद आहेत त्यात, पण ते 1744 आहेत, नॉन गॅझेटेड 342 गट ब ची आणि टोटल गट क ची 28,536.
त्यात तलाठी येते, लिपिक येते, वाहन चालक येते आणि बाकी गट ड ची हे आउटसोर्सची पद आहे ती. ह्याचा काय सध्या तुम्ही बघायची आवश्यकता नाही. शिपाई वार्डमन आहेत, ह्यामध्ये एक्झाम थ्रूच आहेत, पण बाह्य स्त्रोत 1300 पद आहेत. आता जर तुम्ही पाहायचं झालं ना, तर इथं लक्षात घ्या टोटल कोणकोणती पद आपल्या फायद्याची आपल्या कामाची आहेत इथं. तर आता इथं आपण पाहतो की गट अ ची पद आहे ती हे सगळे IAS अधिकारी आहेत. हे सगळे आता तहसीलदार आहे आपल्या या ठिकाणी, हे क्लास 1 मध्ये येतं, हे MPSC तून भरलं जातं. परंतु इथं उपजिल्हाधिकारी हे MPSC तून भरलं जाते. अतिरिक्त जिल्हाधिकारी, विभाग आयुक्त, अतिरिक्त विभाग आयुक्त ही जी पद आहेत ही UPSC तून भरली जातात. म्हणजे टोटल एकूण या ठिकाणी 1036 पद, त्यापैकी MPSC तून भरली जाणारी 272 आणि 640 एवढी पद राज्यसेवेच्या माध्यमातून भरली जाणार. बरं, हे काय एकाच ऍड मध्ये होणार आहे का? नाही. ह्या वर्षी आणि पुढच्या वर्षी अशा 2 ऍड मध्ये किंवा त्याच्या पुढच्या वर्षी 3 ऍड. म्हणजे लक्षात घ्या की जे विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करतायत एकदम बेसिक पासून, त्यांच्यासाठी पुढची 3 वर्ष एकदम पदाची हायगय नाही. आता त्याच्या पलीकडे जाऊन नायब तहसीलदार बघा 1264 आणि सहाय्यक लेखाधिकारी ह्या ठिकाणी 402, म्हणजे गट ब ची राजपत्रित गॅझेटेड पद 1744 ही सुद्धा पद कुठून भरली जाणार आहेत? राज्यसेवेमार्फत. त्यानंतर लघु लेखक संकीर्ण श्रेणी 300 पद आहेत. आता हे नवीन पद तयार झालेलं आहे. हे नवीन पद नेमकं कंबाईन गट ब मध्ये टाकतायत का राज्यसेवेमध्ये ठेवतायत हे पाहणं गरजेचं आहे. परंतु अंदाज असा आहे नॉन गॅझेटेड पद हे कंबाईन गट ब मधून भरले जात असतात. हा नियम आहे, त्या नियमानुसार हे गट ब च पद ठरते. आता आपल्या कामाचं सगळ्यात महत्वाचं पद म्हणजे गट क ची पद आणि त्यामध्ये असणारा ग्राम महसूल अधिकारी, अर्थातच याला आपण तलाठी म्हणतो. आता यामध्ये या ठिकाणी आपण पाहतो हे जे तलाट्याचं पद आहे हे बाकीचं विभागीय अधिकारी वगैरे हा जो मुद्दा आहे, महसूल सहाय्यक, उपलेखापाल, हे या ठिकाणी आपण पाहतो ही पण पद टप्प्याटप्प्यानं ऍड केली जाणार आहे ती, आणि ती सरळ सेवेच्या माध्यमातूनच आहेत. पण सगळ्यात या ठिकाणी महत्वाचं पद म्हणजे तलाठी 15,747. 2023 ला आपण बघितलं होतं तलाट्याची काय 4000 प्लस पद या ठिकाणी भरली गेलेली होती. 2024, 2025 आणि 2026 ची सुरुवात सुद्धा सगळीकडे आपला बोबाटा काय होता की 1700 पद तलाट्याची रिक्त आहेत. आणि खरं होतं 1700च रिक्त होती. कशानुसार? जुन्या आकृतीबंधानुसार. का तर नवीनला मान्यता नव्हती. पण जशी नवीनला मान्यता आली तसं 2015 पासूनची जी चर्चा होती की एवढे परिपूर्ण तलाठी भरायचे, त्याला अंतिम रूप इथं कधी मिळालं? 15,747 पदानंतर. आता लक्षात घ्या की या पदाच्या संदर्भातला जो अत्यंत महत्वाचा मुद्दा की या तलाट्यामध्ये सगळ्यात जास्त संभाजीनगर मध्ये रिक्त जागा, म्हणजे विभाग संभाजीनगर विभागामध्ये रिक्त जागा, का तर जवळजवळ मला वाटतंय या ठिकाणी सगळ्यात जास्त जिल्ह्याचा विभाग हा संभाजीनगरच आहे. त्याच्याबरोबर सगळ्यात कमी कोकण विभाग आहे. मग 2 नंबरला या ठिकाणी पुणे आहे, त्यानंतर नाशिक आहे, अमरावती आहे, नागपूर आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर ही पदाची संख्या प्रचंड मोठी आहे, यामध्ये काही डाऊट नाही. आता जर आपण पाहायचं झालं की यामध्ये हा बदल नेमका का केला, कशा पाय हे बदल केलेले आहेत, तर यामध्ये काळानुसार जे जे टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान ह्यामध्ये जे बदल घडत गेलेले आहेत बघा, ह्या सगळ्याला अनुकूल अशी आपली जी रचना आहे महसूल विभागाची, हे बऱ्याच दिवसापासून याची चर्चा होती. का तर GST लागू केलं, दुनियादारी लागू केलं, पण कलेक्शन करणारं, त्या ठिकाणी मॅनेज करणारे अधिकारी, त्यांची असणारी संख्या, त्यांच्यावर असणारं वर्कलोड, याच्यामुळे याचा रेव्हेन्यू वरती मोठा परिणाम होत होता. आणि त्याच्यामुळे आकृती बंद मंजूरच करावा लागतो. का तर ही पद वाढणं डायरेक्ट इनडायरेक्ट सरकारचा महसूल वाढणं आहे, आणि म्हणून ही पद भरावी लागणार. हा पण दुसरा नियम आहे.
डोक्यात तुमच्या चालला असेल पद एमपीएससीतून कोणते भरायचेत, पद सरळ सेवेतून कोणते भरायचेत आणि तुमचा नेमका अभ्यास कशाचा आहे, तर या सगळ्या कन्फ्युजन वरती साधं सरळ उत्तर आहे, ते म्हणजे येणारी प्रक्रिया ही एमपीएससीच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे डोक्यात ठेवा की एमपीएससीच्या लेवलनं आपला अभ्यास ठेवा. हे बघा, टीसीएस न घेऊ, आयबीपीएस न घेऊ किंवा एमपीएससी न कुणी घेऊ, जीएस आहे, मराठी मराठी आहे, इंग्रजी इंग्रजी आहे, गणित गणित, बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता आहे आणि याला तेवढंच कॉम्पिटिशन आहे. तुम्हाला काय वाटलं, टीसीएस आयबीपीएस कड तलाट्याची परीक्षा असल्यावर स्पर्धक कमी आहेत आणि एमपीएससी कडे गेल्यावर स्पर्धक जास्त आहेत? असं काही नाही. कुठे गेलं तर स्पर्धा आहे, पण स्पर्धेला जर एवढ्या मोठ्या जागेची जोड मिळाली तर अभ्यास करणारा सुद्धा एक जबरदस्त जोश राहतो. जोश टिकवा. आता खाली काहीतरी हुकल्यागत कमेंट टाकायची, हे असं होत नसतं, ऍड येत नसती, JR येत नसतो, हे क्लासवाल्याला काय काम नाही, हे गव्हर्नमेंट असं, हे ज्याला बोंबलायचंय त्याला बोंबलू द्यात. परंतु ज्याला अभ्यास करायचा आहे ना, ज्याला वाटतंय आपल्या अंगावर गुलाल पडला पाहिजे, आपल्या नावानं हलग्या वाजल्या पाहिजे ते, तर त्या पोरांनी बिन बोबाट अभ्यासाला सुरुवात करावी, एवढंच माझं सांगणं आहे. आणि ह्या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.